संस्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। श्रुतिस्मृतिपुराणामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। नमस्कार. आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा आत्मबोधाच्या या व्हर्च्युअल क्लासमध्ये मनपूर्वक स्वागत. आभार आणि ठरल्याप्रमाणे आपण आत्मबोध या ग्रंथावर चर्चा करणार आहोत. आपल्या सर्वांना माहीतच आहे की हे आचार्य श्री शंकर यांनी याची रचना केलेली आहे आणि वेदांताचं हे प्रकरण ग्रंथ आहे. याच्या पहिल्याच श्लोकाला घेऊन आपण विवेचन करत आहोत. विशेषकर साधकाची तयारी कशी असली पाहिजे. आपल्या सर्वांना माहीत आहे की पहिला जो त्याचा श्लोक होता, तपोभिक्षीण पापानां शांतानां वीतरागिणां मुमुक्षूणां अपेक्षोयम आत्मबोधो विधीयते. ज्यांचे तपद्वारा पाप क्षीण झालेले आहेत, ज्यांचे मन शांत झालेली आहे, अशा साधकांकरता मी या आत्मबोधाची रचना केलेली आहे, त्यांना मी ते सांगत आहे, असं आचार्यांचं पहिल्या श्लोकामध्ये त्यांचं म्हणणं आहे. तर आपण तप काय असतं ते बघितलं, मानसिक, वाचिक, कायिक, त्याच्यानंतर सात्विक, राजसिक, तामसिक तप बघितलं. त्याच्यानंतर मन शांताना, ज्यांचे मन शांत झालेली आहे. मन शांत कशी होतात की ज्या मनात कोणत्याही प्रकारची वासना नाही आहे, आणि त्याच्याकरता काय करावं लागतं, विवेक, साधन संपत्ती सांगितली गेलेली आहे. विवेक, वैराग्य, शमदम आदी षड संपत्ती आणि मुमुक्षत्व याचा आपण सखोल अध्ययन केलेला आहे. विवेक काय असतं, वैराग्य काय असतं, शम दम तितिक्षा उपरती श्रद्धा ही षडसंपत्ती प्रत्येक वर्गामध्ये एक एक या संपत्तीला घेऊन आपण चर्चा केलेली आहे. साधन चतुष्टयचा आजचा आपला हा शेवटचा वर्ग, म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला मुमुक्षत्व काय आहे, मोक्षाचं काय महत्व आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तिथे आपला आत्मबोधाचा हा जो आपण एक ज्याला म्हणूया की एक 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 भाग तो पूर्ण होत आहे, आणि त्याचं अतिशय महत्व आहे, आणि म्हणून त्याला आपण इतका वेळ घेतला. जवळपास 18 मे पासून हे सगळे वर्ग सुरू झाले आणि आपण पहिल्या श्लोकावरती होतो. त्याचं कारण काय की आपल्याला तप काय आहे त्याचे सगळे विभाग समजून घ्यायचे होते. त्याच्यानंतर साधन चतुष्टय समजून घ्यायचं होतं. साधन एक भाग म्हणजे षडसंपत्ती हे आपण समजून घेतलं, आणि आज मुमुक्षत्व किंवा मुमुक्षा, मोक्षाचं काय महत्व आहे हे आपण समजण्याचा प्रयत्न करूया. विषयात प्रवेश करण्याच्या आधी एक मी स्पष्टपणे सांगू इच्छितो. स्पष्टपणे म्हणजे की या मोक्षाला विभिन्न नाव दिले गेलेले आहेत. मोक्ष, मुक्ती, आत्मसाक्षात्कार, ब्रह्मसाक्षात्कार, ईश्वर दर्शन, हे सगळे विभिन्न ज्याला म्हणतो की हे एका प्रकारचे नावं आहेत.
भक्तियोगी म्हणतो मला ईश्वर दर्शन पाहिजे, कारण की तो ईश्वराच्या प्रेमात पडलेला असतो. ज्ञानयोगी काय सांगतो की माझं जे खरं स्वरूप आहे ते मला जाणून घ्यायचं आहे, त्याचा अनुभव घ्यायचा आहे, आत्मसाक्षात्कार करून घ्यायचा आहे. किंवा हे जीव चैतन्य आणि हे जे ब्रह्मतत्व जे सगळ्या ब्रह्मांडामध्ये पसरलेलं आहे हे एकच आहे याचा अनुभव मला घ्यायचा आहे, असं ज्ञानयोगी म्हणतो. कर्मयोगी काय म्हणतो की प्रत्येक जीवामध्ये तोच जर शिव आहे तर त्याची अनुभूती मला घ्यायची. कर्मयोगीची ही भावना आहे. आणि राजयोगी काय म्हणतो की मी माझ्या या प्राणशक्तीला आपल्या ध्येयात ठेवून माझं आत्मस्वरूप काय आहे ते अनुभवात मला आणायचं आहे. तर हे चार योगातले चार विभिन्न साधक अल्टिमेटली शेवटी एकाच स्थानी पोहोचणार आहे. ईश्वर दर्शन म्हणा, आत्मसाक्षात्कार म्हणा, ब्रह्मसाक्षात्कार म्हणा, स्वतःच्या स्वरूपाला ओळखणं म्हणा, काहीही म्हणा, ईश्वर दर्शन म्हणा, एकच गोष्ट आहे. हे आपण लक्षात ठेवूया. आता ह्या सगळ्या गोष्टी समजण्याकरता आपण विवेक चूडामणीचा म्हणजे काही श्लोकांचा आपण आधार घेतला होता. आज सुद्धा आपण याचा आधार घेणार आहोत. पण ही मुमुक्षुता किंवा मोक्ष किंवा मुक्ती ही इच्छा कोणाला होते? एकदम आपण जरा मुळातच जाऊया, याचं महत्व समजायचं आहे आपल्याला. की मुक्तीची इच्छा कोणाला होते? मुक्तीची इच्छा त्यालाच होते की ज्याला हे समजलं आहे, ज्याला हा अनुभव आलेला आहे की मी बंधनात आहे. संपूर्ण कोट्यावधी लोक निवास करतात, पण प्रत्येकाला तरी हा बोध होत नाही बंधनात आहे. आणि बंधन म्हटलं तर कुठे बंधन कुठे दिसतंय? हे बंधन तर काही असं दिसत नसतं आपल्याला. जे लोक विवेकी असतात, जे लोक चिंतनशील असतात, मननशील असतात, फार खोलात जाऊन विचार करतात, त्यांना मात्र हे लक्षात येतं की अरे मी कुठेतरी बंधनात सापडलेलो आहे. आणि हे बंधन कुठे असतं? म्हणजे हे बंधन काही बाहेर दिसत नाही, हे आपल्या मनात असतात. एखाद्या सवयीचे मग गुलाम झालेलं असतं. उदाहरणच घेऊया की एखादी व्यक्ती आहे, साधारणपणे आम्हाला एका प्रश्नाला खूप सामोरं जावं लागतं की जे यंग मुलं येतात आणि त्या ध्यान धारणाच्या संदर्भात ते विचारतात, त्यांना सांगतात की ब्रह्ममुहूर्तावर ध्यान केलं पाहिजे. आणि फार प्रामाणिकपणे ते प्रयत्न करतात, पण ते सांगतात की मला जर प्रयत्न केला सकाळी लवकर उठू शकत नाही. म्हणजे त्यांना ते कळतंय पण वळत नाही. कळतंय पण वळत नाहीये, आणि का वळत नाहीये ते पण कळत नाही. याला म्हणतात बंधन. म्हणजे स्वतःच्या मनामध्ये आलेलं जडत्व याचा त्यांना बोध होतोय, प्रयत्न करतात पण त्याच्या पार जाऊ शकत नाही. याला म्हणतात बंधनाची किंवा आपल्या सीमिततेची जाण होणे, यालाच म्हणतात बंधन. आता ही गोष्ट मी तुम्हाला सांगितली एखाद्या सवयीबद्दल, पण आपल्या काही गोष्टी अनंत जन्मापासून आपण त्यांना कॅरी करत आहोत आणि त्याच्याबरोबर आपण सुखात राहत आहोत साधारण बरोबर. आणि म्हणून त्या सवयींचे, त्या संस्कारांचे, त्या अपुऱ्या वासनांचे त्यांना कोणतीही खंत वाटत नाही. पण जे साधक आहेत, विवेकी आहेत, जे विचार करतात की मला या जीवनात मला दुःख का भोगावं लागतंय, मी एखाद्या सवयीचं गुलाम का आहे, त्यांना हे लक्षात येतं मात्र की मी या गोष्टींचा गुलाम आहे. आणि ज्यांना हे लक्षात येतं आपल्यामध्ये असलेल्या उणीवा त्यांची जाण होते, त्यांना खंत वाटते, मी बंधनात आहे त्याचा बोध होतो, आणि असेच लोक मुक्ती करता प्रयत्न करतात. ज्यांना खंत वाटते, ज्यांना दुःख होतो, आपल्यामध्ये असलेल्या ज्या काही सीमितता आहेत, आणि जे त्याच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतात की
त्यांना आपण म्हणूया ते साधक आहेत. त्यांना आपल्या हे जे लिमिटेशन्स आहेत, आपल्यामध्ये असलेला काहीतरी एक अपूर्णता आहे, त्याची त्यांना खंत वाटते. त्यांना जाणवतं की मी माझ्या या सवयींच्या पलीकडे जाऊ शकत नाहीये आणि ही सवय मला फार घातक ठरत आहे आणि मी त्या सवयी जर नाही मोडल्या तर मला पुन्हा पुन्हा दुःख भोगावं लागत आहे या सवयीमुळे, हे त्यांना लक्षात येतं. काही लोक त्याचे पार सुद्धा जात असतात. तर हे थोडक्यात सांगितलं की बंधन हे काही बाहेर नसतं, हे मनातच असतं. आपल्या सवयी, संस्कार, आपल्या अहम बोधामुळे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे काय, हे आपले बंधन आहेत. त्यांच्यामुळे आपण सतत कष्टी होत असतो, तरी सुद्धा आपण त्याला सोडायला तयार नसतो. पण ज्यांना हे लक्षात येतं की या अहम बोधामुळे माझा हा सगळा प्रॉब्लेम आहे, जे विवेकी आहेत त्यांना हे सगळे बंधन लक्षात येतात आणि ते त्याच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतात. अर्थात त्यांच्या पलीकडे जाणं इतकं सोपं पण नसतं, पण प्रयत्न करतात आणि तो आपल्याला आज नाही तर उद्या ते प्रयत्न करावा लागणारच आहे. असे विवेकी म्हणजे भगवान बुद्ध. पहा, एवढ्या मोठ्या एका घरात त्यांचा जन्म झाला, सगळं काही सुखसुविधा उपलब्ध होती, कोणत्याही प्रकारची काहीच उणीवा त्यांनी कधीच आपल्या जीवनात अनुभवल्या नव्हत्या. तरी सुद्धा मनामध्ये काहीतरी एक अपूर्णता आहे, काहीतरी कमतरता आहे, काहीतरी लिमिटेशन्स आहे आणि त्याच्या पलीकडे मला जायचं आहे. आणि ती बोझ जी असते, जे मनामध्ये खूपच असतं, ते इतकं तीव्र असतं, इतकं स्ट्रॉंग असतं की एका दिवशी भगवान बुद्ध महानिर्वाणाकरता आपलं सर्व ते राज्य त्याच्यावरती पाणी सोडतात आणि निघतात. भगवान श्रीरामकृष्ण कलकत्त्याला येतात, पोटा पाण्याच्या सोयी करतात, पण लक्षात येतं आपल्या उणीवा, आणि हेही लक्षात येतं की या सगळ्या उणीवा केव्हा पूर्ण होतील, जर मी आत्मसाक्षात्कार केला, जर मी ईश्वराचं दर्शन घडवून आणलं, तर या सगळ्या अपूर्णता मला माझ्या नाहीशा होतील, नाहीतर या अपूर्णता मला शांत बसू देणार नाही. आणि मग त्यांची ती 12 वर्षाची खडतर साधना सुरू होते. स्वामी विवेकानंद जीवनामध्ये सुद्धा ऐन कॉलेजमध्ये, ऐन उमेदीच्या वयामध्ये काय घडत असतं, डिव्हाइन रेस्टलेसनेस म्हणूया त्याला आपण. एक इतकी अपूर्णता जाणवते की जीवनातल्या कोणत्याही सुखातून ती अपूर्णता भरू शकत नाही. हे लक्षात येतं, चटकन लक्षात येतं विवेकी लोकांना, चटकन लक्षात येतं. आणि मग कांट, हेगल, स्पिनोझा, शोपेनहावर हे सगळे तत्वज्ञ वाचतात स्वामी विवेकानंद म्हणजेच नरेंद्रनाथ दत्त, तरी सुद्धा मनात काही शांती मिळत नाही. आणि लक्षात येतं की जोपर्यंत काहीतरी या इंद्रियांच्या पलीकडचं काहीतरी जग आहे, ते जर मी अनुभवात नाही आणलं, म्हणजेच ईश्वर दर्शन नाही केलं, तर मला चैन पडणार नाही आणि मग इथं भटकतात. आणि मग भगवान श्रीरामकृष्णांची त्यांची भेट होते आणि दक्षिणेश्वरच्या पहिल्या भेटीतच तो पहिला प्रश्न की काय माशे तुम्ही ईश्वराला बघितलंय. मी हे 3 उदाहरणं का मांडले की हे सगळे उच्च श्रेणीचे विवेकी होते आणि त्यांना ती जे मनात खूपत होतं, अपूर्णतेची जी खूपत होती ती इतकी तीव्र होती की त्यांनी सगळं काही सोडलं. आणि म्हणजे त्यांचं हे लक्षात येत होतं की आम्ही बंधनात आहोत. मोक्षाचं हेच महत्व आहे. पहिला टप्पा म्हणजे काय, आपण बंधनात आहोत हे लक्षात आलं पाहिजे. आपल्या सवयीमुळे, आपल्या संस्कारांमुळे, आपल्या अहंबोधामुळे आपण सारखे त्रासात पडतो आहे, हे लक्षात आलं पाहिजे. भगवान श्रीरामकृष्ण एक फार सुंदर एक गोष्ट सांगतात, त्याच्या माध्यमातून ते एक सिद्धांत सांगतात की या जगामध्ये 4 प्रकारचे जीव असतात. आणि हे सांगण्याकरता एक छोटीशी गोष्ट सांगतात की नदीमध्ये कोळी लोक मासे पकडण्याकरता त्यांचं एक मोठं असं जाळं असतं, ते फेकतात आणि फेकल्याबरोबर एकदम छोटे छोटे अत्यंत चतुर आणि चपळ असे मासे असतात, ते कधी त्या जाळ्यामध्ये अडकतच नाही.
त्यांनी जाळ फेकल्याबरोबर ते स्वतःच अशी पळवाट काढतात की ते कधी त्या जाळामध्ये अटकत नाहीत. भगवान श्रीरामकृष्णांनी अशा जीव नाही, त्यांना जीव म्हटलं नाही पाहिजे, ते अवतार असतात. त्यांना म्हणतात नित्य मुक्त असं म्हणतात. त्यांना नित्य मुक्त म्हणजेच कोण? चैतन्य इत्यादी अवतार. आता ठाकूरांनी स्वतःचं नाव तिथे घेतलं नाही, पण आपल्याकडे ठाकूर सुद्धा अवतारच. प्रभू रामचंद्र अवतारच, भगवान कृष्ण अवतारच, भगवान बुद्ध अवतार. कोळीने जाळं फेकलं, पण ह्या छोट्या चतुर आणि चपळ मासे कधी अडकत नाही संसारामध्ये. मग नंतर जेव्हा ते जाळ फेकल्यानंतर थोडे मोठे मासे असतात, ते चतुर असतात, चपळ असतात, पण थोडा वेळाने त्यांना कळतं की आपण जाळ्यामध्ये अडकलेलो आहोत. इतकी तडफड करतात, इतकी जोराने सगळं ते आपले म्हणतो की हालचाल करतात की सटाक दिवशी ते जाळ्यातून निघून जातात. थोडं उशिरा होतं पण निघतात. त्यांना भगवान श्रीरामकृष्णांनी नाव दिलंय मुक्त. आणि प्रल्हाद इत्यादी किंवा थोर संत, मीराबाई म्हणूया, कबीर म्हणूया, संत तुकाराम महाराज म्हणूया, हे सगळे म्हणजे काय? येतात असं वाटतं आहेत संसारामध्ये, पण सटाक दिवशी बाहेर पडतात. तिसरी श्रेणी असते मुमुक्षु. म्हणजे काही मासे जरा गलेलठ्ठ असतात, कळतं की बंधनात आहोत, पण बऱ्याच उशिरा कळतं. तुमच्या माझ्यासारखे. आणि मग खूप छटपट तडफड संघर्ष करतात, पण त्यांचा तो संघर्ष अपुरा असतो. संघर्ष अपुरा असतो, प्रयत्न करतात, पण ते प्रयत्न अपुरा असल्यामुळे बिचारे ते बाहेर पडू शकत नाही. त्यांना म्हणतात मुमुक्षु. आणि चौथं म्हणजे बद्ध जीव. म्हणजेच काय? इतके गलेलठ्ठ आणि इतके मठ्ठ ते मासे असतात की त्यांना हे लक्षातच येत नाही की मी बंधनात आहे. सगळं आनंदी आनंद चालू आहे. दुःख आलं, काही लोकांचं म्हणणं आहे की हा दुःख आलं तरी काय, सुख पण तर येतं. आता हे काही विवेकीचं लक्षण नाहीये. आहार निद्रा भय मैथुनंच एतत् चतुर्भी पशुभी नराणाम तेषाम धर्मो विशेषो अधिको धर्मेण हिना पशुभी समान. म्हणजे मनुष्य जन्म घेऊन फक्त आहार निद्रा आणि भय आणि मैथुन हे जर करत राहिले तर हे प्राणी सुद्धा करतात. मग अंतर कुठे राहिलं? अरे मनुष्य योनीमध्येच मुक्ती शक्य आहे, म्हणून मुक्तीचं महत्व आहे. नाहीतर आहार निद्रा भय मैथुन हे तर प्राणी सुद्धा करतात आणि मनुष्य सुद्धा करतो. म्हणजे जे लोक मुक्ती करता प्रयत्न करत नाहीत, ईश्वर दर्शन करता प्रयत्न करत नाहीत, त्यांची तुलना इथे या श्लोकामध्ये पशूंच्या बरोबर केली गेलेली आहे. का? असं का केल्या गेलेलं आहे? कारण की मुक्ती प्राप्त करण्याची ताकद ही फक्त मनुष्य योनीलाच असते, देवतांना सुद्धा नसते. बरं, ती भोगयोनी आहे, लक्षात ठेवा. ती भोगयोनी आहे. तर म्हणण्याचा अर्थ काय की ही जी अवतारांना, श्रेष्ठ संतांना ज्या आपल्या व्यक्तिमत्वामध्ये एक अपूर्णता त्याचा बोध होत असतो आणि तो इतका तीव्र असतो की ते विवेक करतात आणि मग हे साधारण संसारिक सुखाच्या मागे न लागता मग ते काय करतात? या संसाराच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतात आणि ते तसं त्यांना आत्मसाक्षात्कार, ब्रह्मसाक्षात्कार, ईश्वर दर्शन, मुक्ती, मोक्ष ते प्राप्त करतात. आता हेच खुपणं, हे अपूर्णत्वाचं बोध हे आपल्याला होत नाही का? होतं की. आपल्याला काय, जगामध्ये जितके मनुष्य आहे प्रत्येकाला होतं. पण ते मनुष्य काय करत असतो? ते जे अपूर्णत्वाचा बोध असतो त्या बोधाला झाकण्याकरता पैसे कमाव. त्याला असं वाटतं की खूप पैसे कमवले तर माझं कदाचित हे अपूर्णत्व जे आहे ते पूर्ण होऊन जाईल. पण हे अपूर्णत्व असं असतं की कोणत्याही सांसारिक सुखाने, भोगाने त्याला कधी पण समाधान मिळू शकत नाही. आणि तसं असतं तर टाटा बिर्ला हे संत झाले असते. पण आपण बघतो की तसं घडत नाही. जे त्याग करतात तेच संत होतात, तेच आपले मार्गदर्शक ठरतात.
म्हणण्याचा अर्थ काय की प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये हे आध्यात्मिक एक एक बोच म्हणूया, जे बोचत असतं, खूपच असतं, अपूर्णता, त्याची जाण, त्याचं बोध सतत होत असतं. पण साधारण लोक मग काय करतात, हे मग 4 प्रकारच्या ऐषणा सांगितल्या: वित्तेषणा, पुत्रेषणा, दारेषणा, लोकेषणा. आणि मग या सगळ्या गोष्टींच्या किंवा सत्ता, समाज प्रतिष्ठा, या सगळ्या गोष्टी गोळा करून ते आपली अपूर्णता पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. पण कितीही प्रयत्न केले बंधू भगिनींनो, तरी लक्षात ठेवा, या जगातली सर्व संपत्ती सुद्धा एका माणसाला दिली तरी त्याला त्याच्यामध्ये असलेल्या ज्या आध्यात्मिक अपुरेपणा आहे तो त्याला झाकू, त्याला म्हणजे समाधान त्याला प्राप्त होणार नाही, शक्यच नाही. आणि हा अनुभव सांगतोय आणि आपला सुद्धा अनुभव आहे. आपण आतापर्यंत जे काही संसारिक सुखभोग किंवा अनुभव घेतले त्यातून आपली जी एक आध्यात्मिक स्पृहा जी आहे ती शमली नाही आहे. तिला एक थोडं शांती समाधान मिळतं जेव्हा आपण काहीतरी शास्त्र वाचतो, ठाकरांच्या वचनावर वाचतो, पण ती तात्पुरती मिळते. ही आपली स्पृहा केव्हा थांबणार, जेव्हा आपला आत्मसाक्षात्कार घडून येईल. त्याच्या आधी हे शक्य नाही. कितीही पैसा जरी मिळाला. रशियामध्ये एक फार छान दार्शनिक होऊन गेले, लिओ टॉलस्टॉय. त्यांची एक गोष्ट इथे फारच म्हणजे एक प्रासंगिक होईल सांगणं. त्यांनी एक गोष्ट सांगितली, ते फार मोठे फिलॉसॉफर होते. म्हणजे कम्युनिझम होण्याच्या आधीची गोष्ट आहे, कम्युनिझम येण्याच्या आधीची, की एक राज्य होतं, एक राजा होता, सगळं काही ठीकच चालू होतं. त्या राज्याच्या एका माणसाने काहीतरी राज्याच्या कल्याणाकरता खूप मोठं कार्य केलं. तो राजा इतका प्रसन्न झाला की त्याला काहीतरी बक्षीस द्यायचं. तर काय बक्षीस द्यायचं, तर त्याला सांगितलं की हे पा, उद्या सकाळी सूर्योदयाला तू आपल्या या राज्याच्या जो हायवे आहे, मुख्य मार्ग, त्याच्यावरती तू चालणं किंवा धावणं सुरू कर आणि जितकं तू चालू शकतो तितकं चाल किंवा धाव सूर्यास्तापर्यंत. जितका तू चालशील तर त्या महामार्गाच्या दोन्हीकडची जी जमीन आहे ती सर्व जमीन मी तुझ्या नावा करून देईन. तू इतकं मोठं काम केलंय, राज्याचा वरती उपकार केलाय, जनतेवरती उपकार केलाय, तर तुला इतका मोठा बक्षीस मी द्यायला तयार आहे. ऐकून तो मनुष्य फार प्रसन्न झाला की आता पहा, त्या महामार्गाच्या दोन्ही बाजूची जमीन, शेत, ते सगळे माझे होणार. दुसऱ्या दिवशी सकाळी उठला, सूर्योदयाला त्यांनी धावायला सुरुवात केली. आता सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत तू जितकं धावशील तितकी जमीन तुला देईल. तू मध्येच थांबला तर तितकीच देईल, पुढे देणार नाही. ही अट होती. तो सकाळी 6 वाजेपासून जे धावायला सुरुवात केली, 9 वाजले, 11 वाजले, थकून गेला, धावायची सवय नाही. आणि लोकांना म्हणतात जेवून घे, खाऊन घे, काही थोडंसं पाणी पी. नाही, जर थांबलो तर तितकी जमिनीचं माझं नुकसान होईल. पहा, हे लोभ माणसाला कसं त्रास देतं. धावत राहिला, धावत राहिला, धावत राहिला. शेवटी म्हणजे थकून चक्काचूक त्याचं म्हणजे बिलकुल पार प्राण जायची पाळी आली. लोकांनी सांगितलं 4 वाजले, थांब आता तरी. इतकी जमीन सुद्धा निगा राखू शकणार नाही, ऐकायला तयार नाही. आणि शेवटी 6 वाजता सूर्योदयाच्या थोडं आधी दिवसभर धावत धावत आणि धावण्याचा अभ्यास नसल्याने तो तिथेच कोलॅप्स होतो आणि मृत्युमुखी पडतो. किती जमीन लागते त्याला? 6 फूट पुरायला. ही गोष्ट मुद्दाम का सांगितली की पहा, आपला जो अपुरेपणा असतो त्याला आपण जमीन जुमला किंवा काहीतरी हे भरण्याकरता, म्हणजे त्याला समाधान देण्याकरता भौतिक गोष्टींकडे धावत असतो आपण. पण त्यांनी लाभ काय होता? काहीच होत नाही. कितीही पैसे कमवले तरी शेवटी सोडूनच जावं लागतं ना. अलेक्झांडर द ग्रेटची ते माहिती असेलच. त्यांनी म्हटलं होतं मुद्दाम, अर्धी दुनियावर त्याचं आधिपत्य होतं त्यांनी. आणि भारताच्या जवळच अफगाणिस्तानच्या तिथे त्याचं निधन झालं. इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी काय म्हटलं होतं की जेव्हा तुम्ही मला जमिनीत पुराल तर माझे दोन्ही हात उघडे ठेवा. का? लोकांना कळू द्या की अलेक्झांडर जाताना काही घेऊन जाऊ शकला नाही. आणि एवढंच नाही तर अंतःकरणामध्ये जी आध्यात्मिक अपूर्णता होती ती तशीच त्याच्याबरोबर गेली. मग केलं काय? मनुष्य जीवन घेऊन. हे पहा, हा ॲटिट्यूड साधकचा आहे बरं. या गोष्टी आम्ही इतर लोकांना सांगत नाही आणि त्यांना पटणार सुद्धा नाही. पण हे मुमुक्षुत्व काय
की आधी आपल्याला आपले बंधनं, आपले लिमिटेशन्स, आपले अपुरेपणा, आपला अपरिपक्वपणा हे लक्षात आलं पाहिजे. आपण बंधनात आहोत. टॉलस्टॉयच्या गोष्टीमध्ये तो मनुष्य आपल्या लोभावरती त्याचा काहीही ताब्या नाही. इतकी जमीन घेईन, इतकी जमीन घेईन, आणि शेवटी काय झालं? 6 फूट जमीन. त्याच्यावेळेस त्याला समाधान मानावं लागलं. हा लोभ निर्माण कुठे होतो? पहा, हा जो लोभ बंधन आहे याची थोडी चर्चा करूया. हे कुठून निर्माण झालं? तर आपल्यामध्ये असलेलं जो अज्ञान आहे त्याच्यामुळे. पहा, आपल्यामध्ये ज्ञान सुद्धा आहे, आपल्यामध्ये अज्ञान सुद्धा आहे. आपल्यामध्ये असलेलं ज्ञान आपल्याला सांगत असतं की आपण बंधनात आहात. हे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे तुला पिसवून सोडतात आहे, याला सोड. पण त्याच्याकडे लक्ष देत नाही. मागच्या वर्गामध्ये आपण अहमबोधाची चर्चा केली बंधुभगिनी. त्या अहमबोधावरती पुन्हा येणार. आपल्याला कदाचित सगळ्यांना वाटेल की काय हे महाराज या अहमबोधाच्या मागेच लागलेले. पण हे अहमबोध जे आहे हेच अज्ञान आहे. आणि हे अज्ञान जे आहे हे आपल्या ज्ञान, आपल्या विवेकात झाकत असतं. हे अज्ञान आलं कुठून? हे अज्ञान आलं म्हणजे काय? त्याचं मूळ सांगतो की पहा, आपण आहोत जीव. म्हणजे हे जे संपूर्ण जगामध्ये ब्रह्मतत्व व्यापलेलं आहे त्याचा प्रतिबिंब आपल्यामध्ये सुद्धा आहे. पण तो प्रतिबिंब आणि ते ब्रह्मतत्व हे एक आहे हे आपल्याला बौद्धिक रूपाने माहिती आहे. पण आपल्याला अजून आत्मसाक्षात्कार झालेला नसल्यामुळे आपण काय विचार करतो की ते ब्रह्मतत्वापासून मी वेगळा आहे, माझं काहीतरी अस्तित्व आहे. अरे तुझ्या अस्तित्वावर विचारता कोण आहे? आणि त्या अस्तित्वामुळे काय होतं? मी माझं आलं म्हणजे काय? माझी इच्छा, मी असंच करीन. काम, क्रोध, मग लोभ त्या माणसासारखा, मत्सर, इतरांना काही मिळालं आणि मला नाही मिळालं. हा जो अहमबोध असतो ना, याच्यामुळे सगळे प्रॉब्लेम सुरू होतात बंधुभगिनी. आणि त्याच्याच बरोबर आपल्याला आपल्यामध्ये असलेलं विवेक सांगत असतं की अरे बघ, ते ब्रह्मतत्व जे हे जग आहे, जे पूर्ण जग यांनी व्यापलेलं आहे, ते आणि तू एकच आहे. पण नाही, त्या मायाची अशी काही भूल, त्याच्यामध्ये जखडलेलो आहोत आपण की मी, माझं अस्तित्व काहीतरी वेगळं आहे. ते आपण सिद्ध करण्याकरता जात असतो. म्हणजे आपल्या जी बोच मी म्हणतो ना, जे अपुरेपणा, ते सगळं हे मॅनिफेस्ट करत असतं. अहंकार, मद, मात्सर्य, लोभ, इंद्रिय सुख करता हापापलेले असतो. कशामुळे? मला पाहिजे, माय माय माय. आणि त्याच्याचमुळे आपण दुःखात. म्हणजे पहा की साधक याला हे लक्षात आलं पाहिजे की या अहमबोधामुळे मी सारखं मार खातोय. हा अहमबोध जर मी सोडला तर या सगळ्या गोष्टी नाहीशा होतील. आणि काय होईल? या सगळ्या गोष्टी नाहीशा होतील आणि मग मला आत्मसाक्षात्कार कसला होईल की मी आणि हे ब्रह्मतत्व हे एकच आहे. म्हणजे मी आणि हे सगळं जग हे काही वेगळं नाहीये. मी जेव्हा वेगळं मानतो तेव्हा माझे सगळे प्रॉब्लेम सुरू होतात. प्रॉब्लेम काय की आपण या छोट्याशा अहमच्या माध्यमातून आपल्याला काहीतरी अनंत सुख पाहिजे. पहा, आपल्या सगळ्यांना पाहिजे अनंत सुख अनंत काळाकरता. अनंत सुख अनंत काळाकरता, दुःख रहित. अगदी मान्य आहे. पण ते नेमकं मिळतं कुठे हे आपल्याला माहित नाहीये. या मर्यादित जगामध्ये आपण अनंत सुख शोधू म्हणजे त्याचे प्रयत्न सुरू आहेत आपले. पैसा प्राप्त करून, समाज प्रतिष्ठा प्राप्त करून, ते नाही मिळालं तर मग कोणाला ढोशी मार, कोणाला धक्का मार, हे सगळं करून, मद मात्सर्य करून. पण ते शेवटी जे पाहिजे ते प्राप्त करतो आपण मर्यादित या जगामध्ये. पण त्यातून आपली जी आध्यात्मिक स्पृहा, आपली ती जी खुपणारं ते तत्व, ते काही शांत होत नसतं. कारण की त्याला अनंत आनंद पाहिजे. अरे अनंत आनंद हे शांत जगामध्ये, लिमिटेड जगामध्ये नाही मिळणार. एका तत्वज्ञाने फार सुंदर वाक्य सांगितलं आहे
की आपल्या सर्व दुःखाचे कारण सुखी राहण्याची इच्छा हेच प्रॉब्लेम आहे. काय वंडरफुल सेंटेन्स बघा, की या छोट्याशा जगामध्ये सुखी राहण्याची इच्छा हेच आपल्या दुःखाचं सगळ्यात मोठं कारण आहे. आणि ही इच्छा निर्माण का होते? कारण की अहंबोध आहे. त्या अहंबोधामुळे काय होत असतं? वासना निर्माण होतात. आणि त्या वासना माणसाला इतक्या दुःखी करत असतात. पण तरी ते भगवान श्रीरामकृष्ण फार सुंदर उदाहरण देतात की उंट वाळवंटामध्ये त्याला कधीतरी हिरवं बघायला मिळतच नाही, आणि बघायला मिळालं तर ते काटेरी बावळ असतं तिथे. तो त्याच्याकडे धाव घेतो आणि त्याला त्याच्या तोंडात काटे रुतत असतात, रक्त येत असतं, तरी तो सोडत नाही. तशी आपली स्थिती आहे. काय सुंदर उदाहरण दिलं बघा, की त्याला हिरवं खाण्याचा इतका लोभ असतो की त्याच्या तोंडात काटे रुततात आणि त्याचं तोंड सोडून जातं, जीभ सोडून जाते, घळघळ रक्त वाहतं. आणि एवढंच नाही, जर त्याने एकदा ते समजा ते खाल्लं तर पुढचे काही दिवस त्याला काही खाऊ शकत नाही, इतकं त्याला त्रास होतो, तरी सुद्धा ते सोडत नसतं. कुत्र्याचे सुद्धा उदाहरण देतात काही म्हणजे संत लोक, की कुत्रा जेव्हा हाड चघळतो तर त्याला काय मिळत असतं? त्याला मिळत तर काही नाही, पण ते हाड चघळताना त्याचे जे काहीतरी टोकदार सगळे ते हे असतात सरफेस, त्याच्याने त्याचं स्वतःची जीभ सोडली जाते आणि स्वतःच्या रक्ताचं तो प्राशन करतो आणि त्याला वाटतं ते रक्त त्याला त्या हाडातून मिळत आहे. आणि ही तुलना भगवान श्रीरामकृष्णांनी आपल्यासारख्या साधारण साधकाची केलेली, की या संसारात सतत दुःख आपण भोगत असतो, सतत दुःख भोगत असतो. आपल्याला माहिती आहे की या सवयीमुळे, या संस्कारांमुळे, या अपुऱ्या वासनांमुळे आपल्याला हे सगळं दुःख लाभत आहे, पण ते सोडायला तयार नसतो. सुखाची वासनाच आपल्या दुःखाचं कारण असते. आणि अनंत आनंद, अनंत काळाकरता दुःख रहित हे नेमकं मिळतं कुठे? अरे हे इंद्रियजन्य जगाच्या पलीकडे आहे. जिथे शोधायला पाहिजे तिथे आपण शोधत नाही. त्या आजीची गोष्ट सारखी मी सांगितली होती आधी, की एक आजीची सुई घरामध्ये हरवते आणि ती रस्त्यावर शोधायला जाते. का? कारण की तिथे सूर्यप्रकाश असतो. तो नातू म्हणतो, आजी काय झालं? तर म्हणे, बेटा माझी सुई हरवली. म्हणजे सुई कुठे हरवली? तर म्हणे घरामध्ये. मग तू शोधती बाहेर कशाला? पण तिथे प्रकाश आहे. आता या मोठपणाला काय म्हणायचं? हे पहा, अनंत आनंद प्रत्येकाला पाहिजे, प्रत्येकाला अनंत आनंद पाहिजे आणि तो त्याचा अधिकारी सुद्धा आहे. स्वामी म्हणतात की अरे आपण तर अनंत आनंदाचे अधिकारी आहोत आणि आपण अनंत आनंदाचे अधिकारी होतो, पण आपल्या अज्ञानामुळे आज आपली ही अवस्था आहे. हे सांगण्याकरता भगवान श्रीरामकृष्ण अजून एक फार सुंदर एक सिद्धांत सांगतात, एक गोष्ट सांगतात ब्रदर, की एका राज्यातला एक राजा सकाळी झोपेतून उठल्याबरोबर त्याला पूर्ण स्मृती विभ्रम होतो आणि संपूर्ण राज्यामध्ये, तो राजधानीमध्ये तो दीनवाणा होऊन फाटके कपडे घालून इकडे तिकडे इथं सतत भीक मागत फिरत असतो. सगळे लोक सांगतात की आपण आमचे राजे आहात, असं काय करताय? हे सगळं राज्य तुमचं आहे, आम्ही तुमचे आहोत, सर्व धनसंपत्ती तुमची आहे. पण तरी त्याला स्मृतीभ्रम झाल्यामुळे, अज्ञान झाल्यामुळे तो दीनवाणा होऊन फिरत असतो. एक्झॅक्टली आपली हीच स्थिती आहे की अरे आपण राजा आहोत. यू आर ए सन ऑफ इमॉर्टल ब्लिस, स्वामींचं वाक्य आहे. पण आपल्या अज्ञानामुळे आपले हे सीमित शरीराला घेऊन, सीमित मन, बुद्धी, अहंकाराला घेऊन आपण दीनवाणे होऊन आणि केविळवाणी स्थितीमध्ये आपण स्वतःला झोपून टाकलेलं आहे आणि दुःख भोगत आहोत आणि रक्त येत आहे तरी त्याला सोडायला तयार नाही. हे असं का घडतंय? अज्ञानामुळे. आणि ज्याला हे अज्ञान कळलेलं आहे, म्हणजे तुमच्या आणि माझ्यासारखे आपल्याला बंधन कळलेलं आहे आणि म्हणून आपण त्या अज्ञानाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करत आहोत. पण आपले प्रयत्न, आपण बद्धजीव आहोत. प्रयत्न कसे आहेत आपले? जुजबी आहेत, अपुरे आहेत. तर या प्रस्तावने सकट, लांब सकट झाली प्रस्तावना, पण त्याच्या सकट आता मी त्या श्लोकाकडे जातो की हे अज्ञान म्हणजे नेमकं आहे काय.
तर जो विवेक चूडामणीचा जो श्लोक आहे 27वा, त्याची थोडी चर्चा करूया की मुमुक्षुत्व कशाला म्हणतात. आचार्य शंकर काय म्हणतात, अहंकार आदि देहांतान बंधान अज्ञान कल्पिता स्वस्वरूपावबोधेन मोक्तुम इच्छा मुमुक्षुता. अहंकार आदि देहांतान, पुन्हा ते अहंबोध आल्यावर आता मी काय करू शकत नाही, आचार्य पण म्हणतात. तुम्ही सगळं बघा की काय महाराज तुम्ही त्या अहंबोधाला घेऊन बसलेला आहात. हा अहंबोध बंधुभगिनींनो काढा, बस दिल्ली जिंकली आपण. अहंकार आदि देहांतान बंधान अज्ञान कल्पिता स्वस्वरूपावबोधेन मोक्तुम इच्छा मुमुक्षुता. काय त्याचा अर्थ आहे, अहंकार पासून देहापर्यंतच्या अज्ञानामुळे कल्पिलेल्या सर्व बंधनांपासून स्वतःच्या स्वरूप ज्ञानाने मुक्त होण्याची इच्छा, तीव्र इच्छेला मुमुक्षा म्हणतात. एका शब्दात सांगायचं की आपण बंधनात आहोत याचा बोध झाल्यानंतर जी इच्छा बंधनाच्या पलीकडे आपल्याला घेऊन जाण्याचा करता उत्पन्न होते तिला मुमुक्षा म्हणतात आणि त्याला मोक्ष म्हणतात. आणि मोक्ष प्राप्त झाल्यानंतर काय होतं, आपला पुनर्जन्म होत नाही, पुन्हा दुःखात आपण पडत नाही, पुन्हा या संसारात येत नाही, पुन्हा भीती वाटत नाही. आज जे आपल्याला वाटत असते उद्या काय होईल, परवा काय होईल, आपल्या जीवनातून शोक नेहमी करता निघून जातो. वेळ उरला तर त्याची चर्चा करणार आहोत, पण हे सत्य त्याचं महत्व सांगतोय मी तुम्हाला. मुक्ती का व्हावी, अरे सारखं सारखं येऊन स्वतः इतकी गुलामी आहे जगाची का घ्यायची. अरे आपण राजे आहोत, राजासाठी आपण राहायचं. आपण आज गुलाम का आहोत, कारण की आपल्या अज्ञानामुळे. हे अज्ञान म्हणजे काय, हे संपूर्ण जग म्हणजे काय, हे अज्ञान आहे. तुम्ही मला विचाराल की हे जग अज्ञान कसं आहे, धडधड डोळ्याने बघतोय, तुम्ही अज्ञान कसं म्हणता महाराज. तर एक छोटीशी गोष्ट सांगून तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो, पहा पटतं का. एक शेठजी असतात आणि ते शेठजी एक दिवशी रात्री चांगलं भरपोट जेवतात आणि झोपतात आणि त्यांना स्वप्न पडतं की ते एका जंगलात एकटे आहेत, त्यांना खूप भूक लागलेली आहे, खायला काहीच मिळत नाहीये. भरातभर एक लांबून त्यांना वाघ येताना दिसतो, कोणी सहाय्याला नाही. आता ते अजून घाबरतात. तो वाघ त्यांना बघून त्यांच्याकडे झडप घालतो आणि शेठजी जीव घेऊन धावतात. धावतात 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 इतके धावतात की घामाघूम होतात आणि इतक्यात त्यांची झोपमोड होते. झोपमोड झाल्याबरोबर ते काय बघतात, अरे कुठे ते जंगल, कुठे तो वाघ, कुठे तो उपाशी मी, इथे तर काहीच नाही. ओ म्हणजे ते सगळं स्वप्न होतं, ते सर्व काही स्वप्न होतं. आणि पण बघतात तर स्वतः घामाघूम झालेले आहेत. म्हणजे काय की स्वप्नाच्या स्थितीला, त्या अज्ञानाच्या स्थितीला त्यांनी सत्य मानलं होतं आणि स्वप्नामध्ये असले की आपण सुद्धा त्या स्वप्नाला सत्यच मानतो, जरी ती अज्ञानाची स्थिती असते. पण त्या अज्ञानाच्या स्थितीतून बाहेर पडल्यानंतर, त्या स्वप्नाच्या स्थितीतून बाहेर पडल्यानंतर आपले सुद्धा छाती धडधड धडधड तर करतच असते. नंतर आपण शांत होतो. घाम फुटलेला असतो त्या शेठजींना, पण लक्षात येतं की अरे पोट तर मस्त भरलेलं आहे. स्वप्नामध्ये काय वाटत होतं, पोट मी उपाशी आहे आणि मी बिलकुल आपल्या परिवारासमेत एकदम सुरक्षित आहे, काही वाघ वगैरे माझ्या मागे लागलेला नाहीये, मी जंगलात सुद्धा नाहीये. म्हणजे एका अज्ञानातून निघून हे जागृत होतात. बंधू भगिनींनो, ज्या स्थितीमध्ये आपण आज आहोत म्हणजे हे सगळं जग, हे सुद्धा स्वप्नवत आहे असे संत महात्मे म्हणतात. आणि या स्वप्नवत अज्ञानाच्या संसारामध्ये आपण अनंत सुखाची अपेक्षा ठेवतो. हे अज्ञान नाही तर मग काय. हे जग कसं आहे, हे ऑब्झर्वर्स क्रिएटेड रिएलिटी. आपण 5 इंद्रियांनी याला ग्रहण करत आहोत म्हणून आपल्याला असं दिसतंय. पण आपल्याला जर 6 इंद्रिया असत्या किंवा 4 असतात
तर हे जग आपल्याकरता वेगळं असतं. एक छोटंसं उदाहरण देऊ इच्छितो की पहा, जे लोक दृष्टीहीन असतात त्यांचं जग फार वेगळं असतं, आपलं जग फार वेगळं आहे. त्याच्यामध्ये समजा एखाद्या मुलाचे 25व्या वर्षामध्ये डोळे गेले, त्याचं जग वेगळं आहे, आणि जो जन्मांध असतो त्याचं जग वेगळं, कारण ते जग बघितलंच नसतं. थोडं मी किस काढतोय, पण या गोष्टी कळत असतील. असं म्हणण्याचा अर्थ काय की हे जग स्वप्नवत आहे, आज आहे उद्या नाही, आणि या जगाला आपण सत्य समजून बसलेलो आहे, हेच आपलं अज्ञान आहे. आणि आपल्यामध्ये असलेलं जे ज्ञान आहे, जी आध्यात्मिक स्पृहा आहे, ती आपल्याला विवेक देऊन सांगत असते की अरे, या पैशाने काही समाधान मिळणार नाहीये, या प्रतिष्ठेने काही समाधान मिळणार नाहीये. तात्पुरतं समाधान मिळतं बरं, मी असं म्हणत नाही, तात्पुरतं मिळतं. एखादी गाडी आपण चांगली नवीन विकत घेतली, आपल्याला 10 दिवस बरं वाटतं, आणि जेव्हा 15व्या दिवशी तीच कंपनी नवा मॉडेल लॉन्च करते, आपला सगळा आनंद नाहीसा होतो. हे कशामुळे घडत असतं? त्या आपली जी आध्यात्मिक स्पृहा, जी अपुरेपणा आहे, ती कारणी सॅटिस्फाईड होत नसते. न जातु कामः कामानां उपभोगेन शाम्यति. फार सुंदर ते श्लोक आहे. हविषा कृष्ण वर्तमैव भूय एवाभिवर्तते, की आपल्या सगळ्या ज्या वासना आहेत त्यांना जर आपण सतत तूप घालून त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला तर त्या शांत होत नसतात, त्या अजून वाढत असतात. तर मग हे जग पूर्ण जर मिथ्या आहे असं संत लोक सांगतात, तर याचं मिथ्यत्व आपल्याला केव्हा कळेल? जेव्हा आपण या जगाच्या पलीकडे जाऊ. जेव्हा आपण आपण साधन करून जेव्हा आपल्याला आत्मसाक्षात्कार, पूर्ण ज्ञान याचा आपल्याला अनुभव येईल, तेव्हा हे जग इतकं फसवं लटकं आणि याला म्हणतो की एक माया आहे, त्याचा अनुभव आपल्याला तेव्हा येईल. हे आज नाही येणार, आणि आज येत नसतो. आपण इंद्रियांना सत्य समजतो, म्हणून सतत आपण सुखाच्या मागे धावतो, आणि सुख काही मिळत नाही, आणि आपल्याला दुःखच लावत असतं, आणि दुःख लावत असतं, रक्त बंबाळ होतो, तरी आपण सोडत नाही. अँड दिस इज माया. स्वामीजी फार सुंदर शब्दात म्हणतात या सगळ्या सिद्धांतांना. इतके आपण दुःखी कष्टी होतो, सारखा सारखा जन्म घेत असतो, पण आपल्याला आता हे कळलेलं आहे. अजून एक फार सुंदर उदाहरण देतात स्वामीजी एका ठिकाणी, की मनुष्य नेहमी सुखाच्या मागे मागे धावत असतो, धावता धावता तो थकून जातो, त्याला सुख तरी लाभत नाही, पण तो मात्र थकून चक्काचूर होऊन जातो. आणि हे सांगताना ते एक उदाहरण देऊन सांगतात की एक बैलगाडी असते, आणि जर बैल आळशी असले तर ते बैलगाडीचा मालक काय करतो, बैलाचा मालक काय करतो, 2 मोठ्या मोठ्या काठ्या घेतो, त्या काठ्यांच्या कोपऱ्यावर असा मोठा हिरव्या गवताचा झुमका बांधतो, आणि दोन्ही काठी त्या दोन्ही बैलांच्या पुढे असं बांधून देतो. आता होतं काय, आणि मग ते बैल त्यांना त्या बैलगाडीत झुंपून देतो. आता होतं काय की त्या बैलांच्या पुढे काठीवरती बांधलेलं हिरवा गवताचा झुपका त्यांना खायला ते बैल धावतात दोन्ही, आणि जितके आता ते काठीला बांधलेलं आहे, जितके धावतात तितका तो झुपका पुढे पुढे जात असतो, का आता काठीवर बांधलेलं आहे, आणि कधी बिचाऱ्यांना त्या झुपका मिळत नाही, आणि त्या झुपका प्राप्त करण्याच्या त्या लाळूसमध्ये ते किलोमीटर्स आणि किलोमीटर धावत असतात बिचारे. हे उदाहरण देऊन स्वामी सांगतात की बद्ध जीव जे असतात त्यांची हीच स्थिती आहे. पण जे साधक आहेत, ज्यांना हे कळलंय की अरे हे सगळं फसवं जग आहे, हे सगळं अज्ञान आहे, आणि या अज्ञानाच्या या राज्यामध्ये, या जगामध्ये आपल्याला जी एक अनंत सुखाची ओढ लागलेली, अनंत आनंदाची, अनंत काळाकरता दुःख राहील, ते काही इथे मिळणार नाहीये. म्हणून या जगाचा त्याग करा, आणि या जगाच्या पलीकडे जे सत्य आहे त्याचा ध्यास घ्या, आणि त्याचा ध्यास घेण्याकरता जी इच्छा असते त्यालाच म्हणतात मोक्षत्व. तर साधकाच्या जीवनामध्ये बंधू भगिनींनो, जर
साधकाच्या जीवनामध्ये जर ही मुमुक्षा नसेल तर त्याच्या विवेकाचा काहीही फायदा नाही. खरं म्हटलं तर विवेक कसा असतो की विवेक म्हणजे विवेकातून वैराग्य आलंच पाहिजे. जसं बुद्धांचं आलं, जसं भगवान श्रीरामकृष्णांचं आलं, जसं स्वामीजींचं आलं, माताजींचं आलं. जिथे विवेक आहे तिथे वैराग्य आलंच पाहिजे. आणि जिथे विवेक खरं आलेला आहे खऱ्या अर्थाने तिथे मुमुक्षुत्व हे आलंच पाहिजे. अरे मी जर बंधनात आहे, मी माझ्या या सगळ्या सवयींमुळे मी सतत मार खात आहे, मग याच्या पलीकडे रस्ता काय? हे प्रश्न मला निर्माण झालेच पाहिजे. तिथून आपल्याला मोक्षाचं महत्व कळत असतं. आपल्या जीवनामध्ये बंधनं किती प्रकारचे असतात हे सांगण्याकरता भगवान श्रीरामकृष्ण सांगतात की 8 प्रकारचे बंधनं असतात. कोणते कोणते? तर लज्जा, घृणा, भय, जातीचा अभिमान, शील, कुल, मान, जुगुप्सा, जुगुप्स म्हणजे लपवण्याची इच्छा. हे सगळे काय आहे? अष्टपाश आहेत. आणि या सगळ्या गोष्टींनी तो आपलं जे अनंत चैतन्य आहे जे आपल्यामध्ये आहे त्याला बांधल्या गेलेलं आहे, त्याला जीवत्व प्राप्त झालेलं आहे. याच्याशिवाय आपल्या अपुऱ्या वासना म्हणण्यापेक्षा मी आधी अहमबोधच देतो. पुन्हा अहमबोध असला, मी हा बोध असला की मग काय होतं? माझी इच्छा, माझे फ्लॅट एकाने होत नाही, मला 4 फ्लॅट पाहिजे म्हणजे वासना. मग ते पूर्ण झाल्या नाही तर मग क्रोध. 4 फ्लॅट झाले तरी 5वे एक रो हाऊस पाहिजे मला, लोभ. माझ्या मित्रांनी 6 फ्लॅट बनवले, मात्सर्य. मी 7वा फ्लॅट घेतला, मत. पहा मी एवढं काही केलं. अरे जितक्या उपाधी वाढतात आहे तितके बंधनं वाढतात आहे, अज्ञान वाढतंय. आणि या सगळ्या गोष्टी घेऊन आपण अनंत आनंदाची संकल्पना ठेवतो. हे किती चूक आहे, किती चूक आहे. या म्हणजे एक व्यावहारिक जर एक प्रश्न ठेवला की 1 लिटरच्या भांड्यामध्ये आपण काय 100 लिटर दूध ठेवू शकतो का? शक्यच नाही. बिलकुल तसं करतो आपण की या सीमित किंवा मर्यादित जगामध्ये आपण वावरत असतो. आणि मर्यादित जगामध्ये वावरता वावरता आपण अनंत आनंदाची संकल्पना करतो, अनंत सुखाची कल्पना करतो, ते अनंत काळाकरता. हे कसं शक्य आहे? पण हे जे आपलं अज्ञान आहे किंवा हे जे मायारूपी जग आहे याचा खोटेपणा, याचा लटकेपणा ज्या दिवशी आपल्या अनुभवात येईल, किंवा आत्ता आपल्याला कळतंय ते फक्त बौद्धिक स्तरावरती, बरं. पण जेव्हा आपल्या अनुभवात येईल त्या अनुभवाच्या नंतर आपण जेव्हा या सगळ्या आपल्या साधनेच्या माध्यमातून या सगळ्या लिमिटेशन्सच्या पलीकडे जाऊ तेव्हा आपल्याला ज्याला म्हणतो ना की आपल्याला आपलं स्वरूप कळेल. आपण आता एक उदाहरण घेतलं होतं त्या स्वप्नातून. याच संदर्भात राजा जनकची एक फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे, ते सांगून मग आपण तिथे विराम घेऊया. कसं असतं की या सगळ्या जगामध्ये या अहमबोधामुळे काय असतं की आपण आपले बंधन वाढवत असतो. माझं शिक्षण, माझे पैसे, माझी सत्ता, माझी समाज प्रतिष्ठा, हे सगळे या जगामध्ये आपल्याला एक तात्पुरतं सॅटिस्फॅक्शन देत असतं, बरं. पण जे लोक विवेकी असतात आणि जे आपल्यामध्ये असलेली तिची एक आध्यात्मिक एक अपूर्णतेचा बोध ज्याला होत असतो तो कधी या सगळ्या गोष्टींची मागे पडत नाही. का? कारण की हे सगळ्या मिथ्या जगातले मिथ्या अभिमान आहेत, मिथ्या उपाध्या आहेत. हा सगळा पैसा, लत्ता, समाज प्रतिष्ठा, त्या सगळ्या गोष्टी जे काही तुम्ही आपण समजूया. राजा जनकची जी गोष्ट याच्या वेळेस मी याच्या आधी अनेकदा सांगितलेली, पण प्रसंग आहे आणि मोठी इंटरेस्टिंग आहे की राजा जनक झोपलेले असतात आणि त्यांनी स्वप्न पडतो. काय स्वप्न पडतो? की त्यांच्या राज्यावरती कोणीतरी आक्रमण केलेलं आहे आणि आक्रमण केलेलं आहे आणि शत्रू त्यांच्यावरती हवी झाला. त्यांनी सगळं त्यांचं पूर्ण राज्य हिसकावून घेतलं. कसे बसे जीव घेऊन हे दुसऱ्या शेजारच्या राज्यामध्ये शिरतात. थकलेले, भाकलेले, अंगातून रक्त येत आहे, घायाळ झालेले, कपडे फाटलेले,
कोणी ओढू शकत नाही. अशा स्थितीमध्ये ते शेजारच्या राज्यामध्ये पोहोचतात आणि तिथे कोणी त्यांना ओळखत नाही, भूक लागलेली आहे. तर तिथे काहीतरी एखाद्या अन्नछत्रामध्ये जातात आणि ते रांगेत लागतात इथे भिक्षुकांच्या. आणि जेव्हा त्यांची म्हणजे ते पुढे येतात घेण्याकरता, भिक्षा घेण्याकरता, तर नेमकं अन्न संपलेलं. ते खूप याचना करतात की पहा जे काही चिटकलेलं आहे तेच मला देऊन द्यावं, खूप भूक लागली आहे. तर त्या माणसाला दया येते. ते जे काही अन्न चिटकलेलं असतं मोठ्या त्या पात्रामध्ये ते खरडून काढतो आणि त्याचं ते हातामध्ये त्यांच्या त्या झोळीत त्यांना देतो. त्यांना थोडासा धीर येतो की चला एवढ्यामध्ये तरी काही खायला मिळालं. आणि कुठेतरी झाडाखाली बसून खाणार, तितक्यात एक घार येते आणि असा झपट्टा मारते की ते सगळं जे अन्न असतं हातामध्ये त्यांच्या झोळीमध्ये ते सगळं खालती पसरून जातं आणि खालती सगळं चिखल आणि घाण असते. ते अन्न खाण्यासारखं नसतं. आता त्यांचा धीर सुटतो आणि ते हा हा खा करत रडू लागतात. तेव्हाच त्यांचा स्वप्नभंग होतो. घामाघूम झालेले आणि बघतात की अरे उसला युद्ध कसलं काय, मी तर माझ्या महालात बिलकुल सुरक्षित आहे, माझे पहारेकरी आहे, सगळं राज्यामध्ये आनंदात आहे, प्रजा सुखी आहे, कोणतं युद्ध कसलं काय. पण मग मी जे बघितलं ते काय होतं आणि आत्ता बघितलं आहे ते काय आहे, त्या पहा विवेकी कशाला म्हणतात. आणि अशा विवेकींनाच बंधन काय हे कळतं आणि अशा विवेकींना हे कळतं की मुक्ती काय आणि मुक्तीचं महत्व काय. लाकडीच धावतात व्यास मुनींकडे, काही दिवस घालवतात, प्रश्नाचा विचार त्यांना काही कळत नाही. पण त्या मनामध्ये ते जे खुपतंय ते इतकं तीव्र असतं की नाही, या प्रश्नाचं उत्तर मला मिळालंच पाहिजे. ते जाऊन विचारतात, सगळं काही सांगतात आणि व्यास मुनीला विचारतात की मला काही कळत नाहीये. व्यास मुनी म्हणतात तुझा प्रश्न काय. ते विचारतात की मी जे स्वप्न बघितलं होतं ते सत्य आहे की हे जे आता बघत आहे ते सत्य आहे. तर व्यास मुनी तर ब्रह्मज्ञ महापुरुष सांगतात की जे स्वप्नात तू बघितलं ते सुद्धा खोटं होतं आणि आत्ता तू जे बघत आहे हे सुद्धा खोटं आहे. स्वप्नात तू जे बघितलं ते सुद्धा खोटं होतं आणि आत्ता तू जे बघत आहे ते सुद्धा खोटं आहे. आता हे घाबरून जातात, अरे हे सुद्धा खोटे म्हणजे काय, मग सत्य काय आहे. तेव्हा सांगतात व्यास मुनी की पहा, स्वप्न अवस्थेत तू जे काही बघितलं ते सगळं भंग पावलं जेव्हा तू जागृत अवस्थेमध्ये आला. आणि आत्ता ही जी व्यवहारिक सत्ता आहे ही सुद्धा भंग पावेल जेव्हा तुला तुरीय अवस्था म्हणजे तू या इंद्रियजन्य जगाच्या पलीकडे जाशील. तेव्हा हे जग सुद्धा तुला स्वप्नासारखं प्रतीत होईल. पण त्याच्याकरता तुला मुक्तीचे प्रयत्न, मुमुक्षा तुझ्या मनात निर्माण झाली पाहिजे आणि ती तेव्हाच होऊ शकते जेव्हा तुझ्या मनामध्ये विवेक उत्पन्न होईल. विवेक म्हणजे काय की हे जग खोटं आहे, यातले सगळे सुख खोटे आहेत आणि मी माझ्या या सगळ्या अहमबोधामुळे सतत बंधनात अडकलेलो आहे. याचे बोध जोपर्यंत तुला होणार नाही तुझ्या मनामध्ये वैराग्य आणि मुमुक्षा येणार नाही. तर म्हणण्याचा अर्थ काय की जसं जनकला हे कळलं की जसं स्वप्न मिथ्या असतं तसं हे जग सुद्धा मिथ्या आहे आणि या जगामध्ये मी सतत दुःख का भोगत आहे, माझ्या अहमबोधामुळे. या मर्यादित जगामध्ये मी अमर्यादित सुख प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि या प्रयत्नामध्ये मी सारखं रक्तबंबाळ होत आहे. आता हे मला जे लक्षात आलेलं आहे तर आता मी या जगाच्या मागे न लागता या जगाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करीन. या इच्छेलाच म्हणतात मुमुक्षुत्व. आणि जोपर्यंत हे मुमुक्षुत्व योग्य प्रकारे साधकाच्या जीवनामध्ये येत नाही तोपर्यंत आपली योग्य प्रगती सुद्धा होणार नाही. बंधू भगिनींनो, आज आपला एक पर्व इथे संपत आहे आणि आत्मबोध या संदर्भात बघितलं तर आपला फक्त पहिलाच श्लोक संपलेला आहे. पुढच्या बुधवारपासून आपण आत्मबोधाच्या द्वितीय श्लोकापासून पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. आतापर्यंत आपण जे काही चर्चा केली जवळजवळ
3 महिन्यापासून, म्हणजे मला वाटतं 12 ते 14 वर्ग झाले असतील, आपण साधक म्हणून कसं जगलं पाहिजे. म्हणजेच भाजी करत असताना भाजीची तयारी करतो आपण, बटाटे सोलतो, कांदे कापून ठेवतो, मसाले तयार ठेवतो, भाजी आधी व्यवस्थित धुतो, मग त्याचे साल्ट काढतो, हे सगळं करतो आणि त्याच्यानंतर भाजी फोडणीला घालतो. मग म्हणजे गॅसवर त्या आपले जे गॅस असतो त्याच्यावरती कढई वगैरे ठेवतो. म्हणजेच तयारी फार जरुरी असते. अचानक पहिल्यांदाच कढई ठेवत नाही आपण, तर ही साधकाच्या जीवनातली तयारी आहे. म्हणून त्याच्यावरती आपण खूप भर दिला की जीवनात आपल्या काय आपली तयारी असली पाहिजे. तर हे सगळं विवेक, वैराग्य, शमदमादी षडसंपत्ती आणि मुमुक्षुत्व हे साधकाच्या जीवनामध्ये एक त्याला म्हणतो की एक अतूट भाग आहे आणि तो आपल्या जीवनात भगवान श्रीरामकृष्णांच्या कृपेनं तो आलाच पाहिजे. आपण जर प्रयत्न केले, प्रार्थना केली, तो नक्की येणार. ठरलेली वेळ संपलेली आहे आणि पुढच्या बुधवारपासून आपण आत्मबोधाच्या 2य श्लोकापासून सुरुवात करणार आहोत. येत्या शुक्रवारी भगवद्गीतेचा वर्ग होणार आहेच. त्या दिवशी आपली सर्वांशी पुन्हा एकदा भेट होईल अशी आशा मनात ठेवून मी आपल्या सर्वांशी निरोप घेतो. नमस्कार. ओम शांती शांती शांती.